तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत एकदा तुमचं विशालची मायरा युट्यूब चॅनलवर. आणि आज वुमेन डे. तर माझ्याकडून आणि माझ्या सहपरिवाराकडून तुम्हा सर्व लेडीजला, म्हणजे माझ्या ज्या कोणी मैत्रिणी असतील, ज्या बहिणी असतील, अजून माझ्या बायकोला सुद्धा, माझ्या आईला सुद्धा माझ्याकडून हॅपी वुमेन्स डे, इंटरनॅशनल वुमेन्स डे आज. किटू दादा, तू पण दे शुभेच्छा, दे शुभेच्छा दे. वुमेन डेच्या हॅपी वुमेन्स डे बोल. हॅपी वुमेन्स डे सर्वांना. आणि आज आमची मॅडम बनवणार आहे पुरणपोळी. बनवणार आहे ना का नाही? वाटली माहिती. हा, मैराला खूप दिवस झाले पुरणपोळी खाऊ वाटते. आणि आज हे बघा संत्रा. टिकलीचं काबर काढते का? 10 वेळेस टिकलीचं काबर काढते? मग मी बोलल्यावर मग तू फक्त राग येतो. हे काढून टाकतो ना असं. तू काढली? मी काय करतो लावल्यास करतो. आईची पण काढतो, माझी पण काढतो. तू काढली का किट्टू? कुठे ठेवली? बोलते मला ती वरती असं लावायचं नाही म्हणते. रेड वालं चॉकलेट काहीच नाही लावायचं. हे बघा कुठली ती अर्धी. किती रुपयाची? 5 रुपयाची. 5 रुपयात एवढ्या मोठ्या टिकल्या येतात. बघा किती टिकल्या आल्या. हे पाकिटवाले छान असते, पण आता काय करू, असं मी 8 दिन मध्ये घेतलेले. तुझ्या तोंडावर लय पिंपल्स आलेत पण. कसं काय? आणि संत्रा खाणं चालू आहे, पण हे बघा एवढ्या साऱ्या संत्रा खराब झालेल्या आहेत. हे बघा, तुम्हाला दाखवतो. या खराब झालेल्या आहे कारण की नाही का, हे खातच नाही. जेवढे आणले ना तेवढे पप्पान पण आणले होते. मग खायच्या ना. दिवसातून 2 तरी खाल्ल्या पाहिजे. 2च खाते मी, 2 किंवा 3. दिवसातून 2 नाही, दिवसातून 4. सॉरी, सकाळी 2, संध्याकाळी 2, अशा 4 संत्रा खाल्ल्या पाहिजे. बरोबर लागेल. दाखव. थोड्या वेळ डबल निघा. हा बरोबर लागेल. आज वुमन्स डे. हा, सगळ्या लेडीजला सगळ्या वुमन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुला? मला तुम्ही दिल्या नाही का आता? मस्त. वुमेन. आणि मागचा जो ब्लॉग होता त्याला खूप साऱ्या कमेंट्स आल्या. खूप म्हणजे ह्या कमेंट होत्या की काय होत्या, इतक्या मोठ्या कमेंट आलेल्या आहे. आणि मला तुम्हाला जास्त बोलणे भेटलेले आणि आमच्या फॅमिलीला पण की ग्रहण तू 11 वाजेपासून. अगं पण मला माहित होतं 3:20 ग्रहण आहे. तर तेच आता काही लोक बोलतील का 11 वाजेपासून पाळ, तू पाणी नको पिऊ, हे नको करू, ते नको करू. ते पण वाईट आहे ना. तू प्रेग्नेंट आहे, तर पाणी पिलं नाही मग कसं काय व्हायचं? काय खायचं नाही, पाणी नाही, म्हणजे सर्व काही जर हे पाळायला गेलं ना तर खूप अवघड आहे. ते एवढं पाळणं आपल्याकडून शक्य नाही, माहितीये का? बरोबर. आणि आम्ही 3:20 म्हणजे जे कॅलेंडर मध्ये दिलं होतं ना ते आम्ही पूर्ण केलंय. सांगितलं होतं कॅलेंडर, याने सांगितलं मला. कॅलेंडर बघितलं आणि 3 वाजेपासून तर 7 वाजेपर्यंत मी घराच्या बाहेर नव्हतो, रूमच्या बाहेर. एवढंच. तर सगळ्यांचं म्हणणं होतं की 11 वाजेपासूनच पाळायचं होतं, तू रूमच्या बाहेर नव्हतं निघायला पाहिजे, 11च्या अगोदर जेवण करायचं होतं, असं सगळ्यांच्या कमेंट आलेले. तर आम्हाला एवढं नव्हतं माहित. तरी पण आम्ही नाही का हे सर्च पण केलेलं. ऍक्च्युली सर्च मध्ये नाही का सगळे वेगवेगळे सांगत होते. कोणी सांगत होतं की रोजा कसं पकडतात, ते थुंकी पण नाही गिळायचं, तसं होतं. म्हणजे 11 वाजेपासून ते 7, 7:30, 8 वाजेपर्यंत असं काहीच होतं. पाणी नाही प्यायचं, काही खायचं नाही, बाहेर नाही निघायचं, दरवाजाच्या खिडक्या बंद करायच्या, झाडू मारायचा नाही, चाकूला हात लावायचा नाही, गॅस पेटवायचा नाही, असं खूप सारं काही होतं. बरोबर आहे का नाही? पण एवढं सारं पाळणं खूप मुश्किल आहे. त्याच्यामुळे आम्ही एवढं काही पाळलं नाही. जेवढं होतं आमच्याकडून शक्य तेवढं आम्ही केलं. बाकी कोणाच्या कमेंट काही येऊ, पण एवढं तर कठीण आहे पाळणं. म्हणजे ते खरोखरचं पाळायला गेलं ना ते मुश्किलच आहे खरोखरचं. म्हणजे कोण आता आम्ही जरी हे केलं असं घराच्या बाहेर नसून निघलो तरी काही ना काय असेल. काय प्यायचं नाही, पण आतमध्ये बसत होतं 11 वाजेपासून. हा, मग ते 11 वाजेपासून. हा, ते 11 वाजेपासून ठीक आहे. असं 3ला तर होतच म्हणे, पण 11 वाजेपासूनच तू घराच्या आत बसत. हा, ते पण बरोबर आहे. तर तेव्हा आम्ही नाही का दुपारास वरती गेले आणि रील माहिती का 15 मिनिटात काढून मग सगळ्यांना खाली पाठवलं होतं. सगळं म्हणजे खाली काहीच नाही काढत, एकच रील काढलेली फक्त मी. एकच ना का 2 आणि ते एक डायलॉग ते बोलायचं बस. लगेच फास्ट मध्ये खाली आले की मला सगळ्यांच्या अशा कमेंट आलेले की नाही का उन्हात कशाला फिरली बाई तू माणूस व्हिडिओच येड आहे, असं आहे तसं. पण मला ना थोडस वाईट वाटलं. पण जास्त इम्पॉर्टंट 3 वाजेपासूनच ग्रहण लागलेलं होतं आणि ते आपण पाळायचं होतं. ही माझी चुकी झाली. ठीक आहे, चला आता पाळलेलं आहे मी.
आता नाही का आम्ही वुमेन्स डेचा माझी बायको नाही का बनवणार आहे मस्त पुरणपोळी, तर मस्त पुरणपोळी खाऊया. त्याच्या अगोदर मी सांगते की मला पुरणाची पोळी कधीच आवडत नाही. हिने अजून जिंदगीपासून खाल्लेली नाही, म्हणजे मागच्या वेळेस पण जेव्हा बनवलेली ना हिने सार खाल्ला होता फक्त आणि चपाती. आमटी यार तुम्ही सवय लागली सार, सार गावाकडे बोलते. सार ना, मी सार गावाकडे बोलते तर मी शिकली बोलायचं. मग आता मला तोच शब्द ऐकू येतोय. मी काय खाल्लं होतं मागच्या वेळेस, मी बोललो मागच्या वेळेस तू खाल्ली होती मागच्या. मी सार बोलते. आमटी आमच्याकडे सार म्हणते. नाही, सर्व सार पण बोलत असतील, आमटी पण बोलत असतील. आपल्या इकडे आमटी बोलते, मी तिकडे गावाकडे सार बोलते. बरं ठीक आहे, सार आमटी काय जे काही तुम्ही बोलत असतील करायचे आणि त्याच्यासोबत खायचे, आमटी सोबत सार आणि आमटी सोबत खायचे. तर माहितीये का मला रात्रीपासून, आणि आम्ही बिग बॉस मध्ये पाहिलं परवा, काल का परवाच पाहिलं पुरणपोळी का ते अचानक बिग बॉस न पुरणपोळी दिली आणि मम्मी म्हणे आपण लय दिवस झाले म्हणे पुरणाची पोळी खाल्ली नाही, आणि लय दिवस झाले ते खरंच. आज ते आले त्यांना आम्ही पुरणाची पोळी केली, तेव्हापासून मग मला इच्छा नाही होत. मी अशी करते, मला आवडते पुरणाची पोळी करायला, पण माझी इच्छा होत नाही अजिबात. मी जशी लहानची मोठी झाली तशी पुरणाची पोळी खाल्लेली नाही. कधी मध्ये चहा सोबत अर्धा रोल करून खाल्ला असं, पण दूध सोबत तर शॉर्टकट मध्ये सांगायचं झालं तर हिने आतापर्यंत पुरणपोळी नव्हती खाल्ली, पण आता खाणार आहे. काय असं मी तुला सांगतोय रात्री असं डोक्यात मम्मी म्हणली ना पुरणाची पोळी, पण डोक्यात घुमलं आपण पण खाऊ पोळा का ना पुरणाची पोळी, अशी इच्छा झाली. मग आज खा कशी लागते त्याचा रिव्ह्यू दे, बरोबर आहे का नाही? हा, तर चला भेटूयात थोड्या वेळानंतर. तर आताच मी ना तयार बियार झाले मस्त, नाश्ता करते मी. यायला पण पोळी दिले. तुझे केस तर वाईट झाले पण माझ्यासारखे. कस काय मग म्हातारी झाली तू आता. झालाच नाही, कोलगेट लागलाच नाही त्याला. आणि मस्त पोळी केले मी नाश्त्याला. आता माहिती का आज दूध पिलंय मी. आज पहिल्यांदा हिने दूध पिलंय 1 कप भर, फक्त 1 ग्लास प्यायला पाहिजे होतं तर 1 कप भर. चल जाऊ दे, सुरुवात आहे त्याच्यामुळं 1 कपाने सुरुवात कर. त्याच्यामध्ये पण साखर टाकून पिले माहिती का. आता मी ना डाळ शिजवलेली आता गुळ पावडर आहे, पण गुळाची मला नाही आवडत. ते ना थोडंसं ते किट्टूसाठी शिऱ्यासाठी बरी आहे ती गुळ. हे दुसरा गुळ मागव पुरणपोळीसाठी गोड व्हायला पाहिजे. आणि सोप पण मागवलेली आहे, परत विलायची आहे की नाही झपटवरून. तर आता सामान्य तशी मी डाळ बघते शिजली का नाही, लगेच पीठ मळते. पीठ अगोदरच मळायला पाहिजे तुम्ही सगळ्यात अगोदर, कारण नरम व्हायला पाहिजे पीठ. झाकून ठेवलं ना, कधी कधी मी पाण्यात पण टाकून ठेवत असते उंडा. पण आता ना मी पीठ मळते लवकर, आता पोळी खाते आणि पीठ मळते. चला तर आताच आमचं यश आले गुळ आणलेलं आहे. हे आपलं काय रे, सोप आणि काय मागवलं होतं अजून? विलायची पावडर. विलायची होती. मग अशीच पावडर पाहिजे ना, कशाला ती किस्मत वस्तू. ती पावडर चांगली आहे ना, ती यूज कर. ते गोडवाला येईल मस्त. मग हा पण गोडवालाच आहे, खाऊन तर बघ. ती माहिती का विलायची 800-250 रुपयाची एकच. मग महाग आहे ना विलायची. चला तर बनव. इथं डाळ शिजून घेतलेली, डाळ शिजून घेतलेली, आणि आम्ही एवढेच कमी जण आहेत, 4 जण. किटू दादा तर खाणार नाही. मग एवढ्या मोठ्या कशा टाकल्या? 2 टाकल्या, 2-2.5 झाली पण. आता मी टाकते आणि वेलची पावडर कुटते आणि गुळ टाकते, नंतर पीठ मळते. पहिले पीठ मळायचं होतं मला, पण आता पीठ मळते मस्तपैकी. पहिले गुळासोबत शिजून घेते, कारण मध्ये गुळ त्यामध्ये मिक्स झाला पाहिजे. नंतर मी तुम्हाला दाखवते. मी पीठच पाहिले नाही खरं तर. मी एवढे बघितलं काय हुशार आहे. सगळं काढलं, पुरणपोळ्याचं पीठ काढलं, हे काढलं, पीठ म्हणतो हे काढलं, डाळ सगळं शिजत वगैरे टाकलं, आणि पीठच नाही बघितलं. पीठ बघा केवढं. आता याच्यात किती बनतील? याच्यात बनतील तरी पण 5-6 महिने. अरे काय तू पण सगळं विचार वगैरे करून करायला पाहिजे होतं. आता काय करायचं? आता काय, आता अर्ध पुरण ठेवावं लागेल. बघ, नाही तर नको करू, मग राहू दे, कॅन्सल कर. नको, कॅन्सल करून टाक, जाऊ दे. एवढ्याचे बनवते ना. किती बनतील त्याचे? 4-5 तरी. सगळं बघायला पाहिजे. तू रोज स्वयंपाक बनवते, तुला सगळं लक्षात असतं. लक्षातच नाही ना. हा, लक्षात नाही. बरं, किती उठला वाटतं. हे बघा, आता गोळ्याचा टाइम झालेला. पहिले गोळ्या खाऊन घे. मला आता लक्षात आलंय गोळ्याचं. हा ना, पुरण टाकलंय मी.
तुम्ही रात्री बिग बॉस मध्ये पुन्हाची पळी बघितली. सासूची इच्छा गाणे पूर्ण करायची. अरे बापरे, आपण खाल्ली पण नाही पुन्हाची. उठल्या उठल्या झोपेतून उठल्या बोलते ती. डाळ पाकिट टाकली आहे बा आणि गुळ टाकला शिजवायला गेले टाकले. पण एकच नाहीये बघा, पीठ संपलेलं आहे. लवकर आणता दोन तीन तुला. त्याच्या फक्त माहिती का 5-6 चपाती नाही भाऊकडे दे, पप्पा बाहेर दे माझ्याकडे पटकन दे, दे, मी जातो. लवकर जाऊ दे, आणून दे थोडं. नाही तर सगळं येऊन जाईल. लगेच चक्की एवढं मेहनत केलेली व्हायला जाईल ना. आणि बारीक दळून आणा गहू माझ्या बाळाला दाखवले का नाही, माझ्या बाळाला तर लयच आवडते ती. पुन्हाची पळी आणि त्यानंतर Big Boss मध्ये पाहिली काल पुरणपोळी. माझी पण इच्छा झाली पुरणपोळी. माझी पण इच्छा झाली मग सकाळी मी पण खाणार आता पुन्हाची पोळी. गोड खाते कधी नाही ना, माझी पण इच्छा आहे. बिग बॉस मध्ये आम्ही रात्री पाहिला पुरणपोळी, आम्हाला खायची इच्छा झाली. बरं झालं. आणि काय आपलं मी गुळ मागवला झेप्टोरून, इलायची आणि हे पण मागवलं आपलं सोप. हा का? त्यात टाकलेले लवकर दे, 1-2 किलो दे थोडं. लवकर दे. दे. म्हणजे कसं पुरणाच्या पोळीसाठी ते दळण चालू आहे. किडे पहा पहिले किती येतं त्याच्यामुळे पाठर बसते मी किडे पाहिजे. अरे पण 12 वाजता चक्की बंद होती. थोडंसं एवढंच घेऊन जा बरं. नाही पटकन कर ना. 4 किलो तरी कर. माझ्याकडे किडे थोडस तरी करा अजून. एवढं जायला तरी परवडतं का? एवढंच आहे बस. दळायला तरी परवडेल का त्यांना? अहो जितकी होईल तितकी पाहिजे टाका. नाही आजच्या तसं पुरतं पण झालं. चल लवकर कर. डबा भरून पिटत असताना तू सगळं बघून केलं पाहिजे होतं. काय झालं? मला जर माहित असतं मी अशी कुठाने काढलीच नसते पुरणपोळीची. आता बघा 12 वाजून टाकलेली गेले. मैदा इथं. 9 वाजता टाकलेले पण आता 12 वाजून गेले बघा. पिठू आमचं टीव्ही बसते 12 वाजता पण अजून दळण होत नाही आणि चक्की पण मला वाटतं बंद झाली असं आता. झालं तर अनेक चाळणी राहिले. एक चाळी राहिली पण चक्की बंद होती ना 12 वाजता का. तिला दिले मी पुरणाची पोळी आणि हे सार. पण मम्मीने दूध घेतलं नाही. मी बोलले मम्मीला दूध घ्या म्हणून. हा माझा छोटा भाऊ बी का खाईन मग हा भाऊ मग पोटामधून अजून मी खाईन. तू पण खाईन. ह्या पाते बोलतोय मी आज ना फर्स्ट टाइम खाते दूध आणि चपाती पोळी. मम्मीला विचार मी आतापर्यंत खाल्लेले नाही. खाल्ली मग मन झालंय आणि मी खाऊ राहिले. कधी बोललेच नाही तिला खायला. मला वाटलं हिला नाही खात नाही मी घरी कधीच नाही खात. कधीच नाही तर मग तुला पुरण. पण आम्ही बिग बॉस मध्ये रात्री सार तरी खाईन मी असं आमटी तरी खाईन पिईन. मला आवडती साधी पोळी सोबत पण हे दोघी नाही पाहिलं. आणि जाऊ दे गुळाची. किटे मागो किटे मागो किटे मागो. दादा माझं बाळ इकडे नाही खायचं. याला मी पोळी दिली आणि हे पाय हे नाटके पाय लाईट आली. दादा लाईट आली. याची नाटकेच पाय एक खातो एक पाय. हा, आणि खात. पप्पा गेले दळण आणायला किट्टूचे. हा ना. अजून पण नाही आले. भूक लागली असेल पुरणपोळी तिला. झाली लय भारी. मस्त आली का? आणि गुळाची म्हणून मी खाते. लय गुळ टाकलेला आहे ना. लय बरं. हे झालंय आपलं बाहेर आली पुरण बाहेर आलं माझ्याकडून ह्या तेवढं वेळेस. पुरणच पाहिजे मग. लय बरं एवढं पुरण गोड झाले ना. पुरण हा, जास्त मग असलं नाही बघा असं मस्त बदबदे तरच खाऊ वाटते पुरण. आता पोट भरून खा. खाते रात्री तुम्ही म्हणले ते मला इच्छा झाली खायची त्याच्यामुळे मी सकाळीच 9 वाजता डाळ टाकली. हा का मला काय झालं ते पुरण आपलं लय दिवस झाले. 1 वर्ष नाही 1 वर्ष कुठे नाही 7-8 महिने झाले. नाही 7-8 महिने नाही. आपण याला केलती कशाला? आती आल्यावर. हा आत्या आल्यावर केलं. हा आती 3-4 आल्यावर 3-1 महिने 2-3 महिने झाले. गोव्याला जायच्या अगोदर. गोव्याला गोव्यात 2-3 महिने झाले असं. हा, डिसेंबर. आणि त्याच्या अगोदर मी एकदा किट्टू दादाला घेऊन आले होते. बाळा कशी झाली सांग बा एकदा. खाऊन दाखवा. खाऊन दाखवून सांगा ना. खातोय ते खातो खाऊ घाला या. तर तुम्ही खा आता मी पण काल खाते. पण बोलत होता मला पुरणपोळी कर आई परवाला. परवा पण होता हा त्या दिवशी पण बोलत होता. पण त्या दिवशी आपण मटण आणलं हा ना मग ते ढोबळीचं त्याच्या- मटणच असतंय. करीलं. मग तुला नव्हतं आवडत म्हणून म्हटलं बाई वास येईल घरात कशाला पण जाऊ तेच खाऊन ना. घे आता. हा, बाळाची खाऊन इच्छा घे. जे होईल ते खायचं. मी आज फर्स्ट टाइम पुरणपोळी खाते आणि दूध पण. मम्मीला बोलले मी दूध घ्या नाही घेत. नाही ना दूध नको डाईट तुम्हाला विचारावं लागेल परत. नाही खा मग असंच खा. हा. तुपासोबत खा हा, आणि तुपासोबत. सारासोबत. आणि गरम गरम भारी लागते. तू पण गरम गरम घे. गरम गरम खाऊ राहिले. चला बरं झालं लाईट आली. हा लाईट आहे. लय गरमी होत होती.